नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि आता पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये कॅनडा आणि मेक्सिकोच्या नेत्यांसोबत वैयक्तिक बैठक घेतली. 2016 नंतरच्या पहिल्या उत्तर अमेरिकन नेत्यांच्या शिखर परिषदेचं आयोजन केलं. बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांची या दोन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत पहिली वैयक्तिक बैठक होती. बायडन यांनी बुधवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष अँड्रेस मॅन्युअल लोपेज ऑब्राडोर यांच्यासोबत परिषदेमध्ये एकत्रित चर्चा करण्यापूर्वी या बैठका घेतल्या. व्यापार, उद्योग ते स्थलांतर आणि इतर मुद्द्यांवर अनेक मतभेद असूनही या नेत्यांनी एकजुटीनं सगळ्या मुद्द्यांवर तोडगा काढण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉर्ड ऑस्टिन यांनी बुधवारी पेंटागॉन येथे युक्रेनचे संरक्षण मंत्री अलेक्सेई रेझनिकोव्ह यांची भेट घेतली. बायडन प्रशासनानं युक्रेनजवळ रशियन लष्करी तळ उभारणीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या हेतूंबद्दल स्पष्टता नसल्यामुळे कोणत्याही अप्रिय घटना रोखण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. युक्रेनचे संरक्षण मंत्री अलेक्सेई रेझनिकोव्ह यांचं जंगी स्वागत झालं. दोन्ही देशांचं शिष्टमंडळ चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी ऑस्टिन यांनी संरक्षण मंत्री म्हणून नुकत्याच झालेल्या नियुक्तीबद्दल रेझनिकोव्ह यांचं अभिनंदन केलं आणि संरक्षण आणि सुरक्षा मुद्द्यांवर दोन्ही देशांमधील सहकार्यावर प्रकाश टाकला. लष्करी पदोन्नती घोटाळ्यावरून देशाच्या संरक्षण मंत्र्यांची हकालपट्टी केल्यानंतर पेरूचे अध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांनी बुधवारी आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल केले. कॅस्टिलो यांनी जुआन कॅरास्को यांना नवीन संरक्षण मंत्री म्हणून शपथ दिली. माजी संरक्षण मंत्री वॉल्टर आयाला यांच्या जागी त्यांनी कॅरास्को यांची नियुक्ती केली. गेल्या आठवड्यात सैन्य आणि हवाई दलात पदोन्नतीसाठी काही व्यक्तींना झुकतं माप दिल्याच्या आरोपावरून आयाला यांनी राजीनामा दिला होता. पेरूचे पंतप्रधान मेर्था वास्केज यांनी जाहीर केल्यानुसार लष्करी पदोन्नती संदर्भात जे आरोप झालेत त्या आरोपांची सरकारतर्फे चौकशी केली जाईल. व्हेनेझुएलाच्या प्रादेशिक निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांनी गुरुवारी राजधानी कराकसमध्ये त्यांच्या शेवटच्या रॅली काढल्या. 3 वर्षांच्या बहिष्कारानंतर ही पहिलीच निवडणूक आहे ज्यात विरोधी पक्ष सहभागी होण्यास तयार झालेत. मेक्सिकोमध्ये झालेल्या सरकारी प्रतिनिधींच्या बैठकीनंतर बहुतेक विरोधी उमेदवार युती करून आहेत, ज्यामध्ये पक्षांनी निवडणूक निरीक्षकांचा समावेश घेण्यास सहमती दर्शवली आणि आंतरराष्ट्रीय निर्बंध उठवण्यावर चर्चा केली. महापौरपदासाठी सत्ताधारी पक्षाचे उमेदवार कार्मेन मेलेंडेज, जे माजी लष्करी अधिकारी आणि माजी गृहमंत्री होते, त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो सरकारी समर्थकांनी गुरुवारी कराकसमध्ये मोर्चा काढला. 1 ते 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा असलेल्या गर्भपाताचा गुन्हा रद्द करण्यासंदर्भातील निर्णय कोलंबियन घटनात्मक न्यायालय गुरुवारी घेणार आहे. महिला हक्क संघटनांनी गर्भपात हा गुन्हा नाही अशी मागणी करणाऱ्या फलकांसह न्यायालयाबाहेर शांततापूर्ण निदर्शने केली. तर गर्भपात विरोधी कार्यकर्त्यांनी गर्भपात चुकीचा आहे असे बॅनर्स हातात घेतले होते. निर्णयाच्या मंजुरीसाठी 9 न्यायमूर्तींपैकी किमान 5 न्यायमूर्तींच्या मतांची आवश्यकता असते. या मुद्द्यावरती निकाल देण्याची शुक्रवारी न्यायालयाची अंतिम मुदत आहे. युरोपियन युनियनमध्ये जाण्याची आशा सोडून शेकडो इराकी गुरुवारी बेलारूसमधून मायदेशी परतले. पोलंडच्या पूर्व सीमेवर अडकल्यानंतर त्यांना मायदेशी परत आणण्यात आलं. मिन्स्कहून उड्डाण केलेल्या 430 लोकांपैकी 390 विमान बगदादला जाण्यापूर्वी इराकच्या उत्तर कुर्दिस्तान भागातील इरबिल आंतरराष्ट्रीय विमानतळावरती उतरली. सिंजार इथल्या यझिदी झीना खलाफनं सांगितलं की इस्लामिक स्टेट गटानं तिचे आणि तिच्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त केल्यानंतर तिनं 8 वर्ष विस्थापित होऊन तंबूमध्ये ती राहिली. आपलं पद स्वीकारल्यानंतर अमेरिकेच्या पहिल्या भेटीत नॉर्वेचे नवे संरक्षण मंत्री ओड रॉजर एनस्कन यांनी अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉर्ड ऑस्टिन यांची भेट घेतली. पेंटागॉननं दिलेल्या माहितीनुसार ऑस्टिन यांना एनोक्सन यांच्या नुकत्याच झालेल्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करण्यासाठी तसंच अमेरिका नॉर्वेसाठी एक वचनबद्ध सहयोगी भागीदार आणि मित्र म्हणून पुष्टी देण्यासाठी या बैठकीचं आयोजन करायचंय. कोलोराडोमध्ये ईस्टर्स पार्कमध्ये लागलेल्या वणव्यामुळे बचावकार्य वेगात सुरू आहे. मंगळवारी रॉकी माउंटन नॅशनल पार्कमध्ये बचावकार्य करताना झालेल्या अपघातात एका पायलटचा मृत्यू झाला. मोंटानाच्या वायोमिंगच्या सीमेजवळ वाऱ्यामुळे पसरलेल्या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. वणव्याशी संबंधित घटनांमध्ये या 2 मृत्यूंची नोंद झाली. जोरदार वाऱ्यामुळे मंगळवारी ही आग पसरली आणि यात 133 एकर वनक्षेत्राचं नुकसान झालं.
स्पेनमधल्या ला पाल्मा बेटावर धुमसणारा कमरा व्हिएझा ज्वालामुखी अजूनही धुमसतोच आहे. 19 सप्टेंबरपासून उद्रेक त्याचा होतोय. सततच्या उद्रेकामुळे हजारो नागरिकांना घरं सोडून दुसरीकडे स्थलांतरित व्हावं लागलंय. दरम्यान शनिवारी एक्सक्लुजन झोनमध्ये ठेवण्यात आलेल्या 72 वर्षांच्या एका नागरिकाचा मृत्यू झाला. उद्रेकानंतरचा हा पहिला बळी आहे. ज्वालामुखीचा उद्रेक 3 महिन्यांपर्यंत सुरू राहील असा इशारा भूवैज्ञानिकांनी दिलाय. इटलीच्या सिसिली बेटाच्या आग्नेय किनाऱ्यावर असलेल्या सिराक्यूज शहराला खराब हवामानाचा मोठा फटका बसला. सिराक्यूजच्या रस्त्यांवर चिखल आणि पाणी वाहत होतं. रगुसा, ॲग्रिटेंटो, सिराक्यूजमध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू होतं आणि पुराच्या पाण्यात अनेक कार अडकल्या होत्या. इमारतींच्या तळमजल्यापर्यंत पाणी गेल्यानं मोठं नुकसान झालं. सुदैवानं यात कुणी जखमी झालेलं नाही. भारतामध्ये गेल्या 24 तासात 11,106 नव्या कोरोना संक्रमितांची नोंद झाली तर 459 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. 12,789 जणांना डिस्चार्ज मिळाला. सध्या एकूण 1,26,620 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. झेक रिपब्लिकमध्ये सरकारनं नवीन कोरोना प्रतिबंधात्मक नियमांना मंजुरी दिली आणि संक्रमण वाढत असल्यामुळे लसीकरण न झालेल्या नागरिकांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवून सार्वजनिक कार्यक्रम, बार्स, रेस्टॉरंट्स, हेअर ड्रेसेस, संग्रहालय, हॉटेलमध्ये प्रवेश करता येणार नाही. आरोग्य मंत्री ॲडम वायटेक यांनी नवीन नियम जाहीर केलेत. लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी नागरिकांना लसीकरणाचा प्रोत्साहन देण्यासाठी सोमवारपासून नवे नियम लागू होणार आहेत. कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानं झेक रिपब्लिक सरकारनं कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची शुक्रवारपासून अंमलबजावणी सुरू केली. दररोजच्या रुग्णसंख्येत 15,000पर्यंत वाढ झाल्यानं हा निर्णय घेतला गेलाय. सर्व प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी 22 आणि 29 नोव्हेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांचं 2 चाचण्यांमध्ये 2 टप्प्यांमध्ये चाचणी करून घेणं आवश्यक आहे असं शिक्षण मंत्री रॉबर्ट प्लागा यांनी सांगितलंय. ब्लॅक फ्रायडेची मेक्सिकन आवृत्ती ब्युएन फिनची खरेदी करण्यासाठी तसंच त्याचा वापर आणि आर्थिक सक्रियतेला प्रोत्साहन देण्यासाठी मेक्सिकोतले लोक सध्या स्टोअर्समध्ये गर्दी करतायत. ब्युएन फिनची खरेदी अधिकृतपणे 10 नोव्हेंबर रोजी सुरू झाली, जी 16 तारखेपर्यंत चालते आणि ब्युएन फिनच्या प्रभावाविषयी अपेक्षा आहेत कारण खरेदीचा दर ऑक्टोबरमध्ये प्रतिवर्ष 6.24% पोहोचला, जो 2017च्या अखेरीनंतरचा सर्वोच्च दर आहे. कोरोना व्हायरस साथी दरम्यान जवळपास निम्मी खरेदी ऑनलाईनच झाली होती. ऑस्ट्रेलियातील पोलिसांनी न्यू साऊथ वेल्स राज्यामध्ये 7 वर्षांपूर्वी गायब झालेल्या विल्यम टायरेल या मुलाचा शोध पुन्हा सुरू केलाय. 3 वर्षांचा विल्यम टायरेल 2014 मध्ये गायब झाला होता. तेव्हा तो गायब झाला तेव्हा त्यानं स्पायडरमॅनचा पोशाख घातला होता. विल्यम्सविषयी माहिती देणाऱ्याला बक्षीस दिलं जाणार असल्याची माहिती देखील इथल्या पोलिसांनी दिली. यूएनच्या जागतिक अन्न कार्यक्रम संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार दुष्काळाशी सामना करत असलेल्या अफगाण लोकांची संख्या या वर्षाच्या सुरुवातीला 3 दशलक्षानं वाढून 8.7 दशलक्ष इतकी झाली. एकूणच अफगाणिस्तानातील जवळपास 24 दशलक्ष नागरिक किंवा लोकसंख्येच्या 60% लोक तीव्र भुकेनं ग्रस्त आहेत आणि WFPनं इशारा दिलाय की वर्षाच्या अखेरीस 97% अफगाण लोक दारिद्र्य रेषेखाली जगत असतील. आणखी काही आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा जगाच्या पाठीवर. त्यांच्या पाठीशी असल्याचं ट्विट फडणवीसांनी केलं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी आझाद मैदानाला भेट दिली आणि यावेळी त्यांनी संपकऱ्यांशी संवाद साधला. बीडमध्ये गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन करणारे एसटी कर्मचाऱ्यांनी अनोखं आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधलं. यावेळी सर्वधर्मीय आंदोलक कर्मचाऱ्यांनी सर्व देवतांची महापूजा केली. सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांना सद्बुद्धी मिळो आणि लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करून आम्हाला न्याय मिळो असं साकडं यावेळी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी सर्वधर्मीय महापूजेतून घातलं. बुलढाणा जिल्ह्यातील माटरगाव येथील विशाल अंबलकर या एसटी कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या भीतीपोटी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर माटरगाव येथे शोकाकुल वातावरणात
वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आणि घरचा कर्ता पुरुष निघून गेल्यानं त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश हा संताप आणणारा होता. वाशिम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, मंगळूरपीर आणि वाशिम या चारही एसटी आगारातील कर्मचारी मागील 14 दिवसांपासून राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपावरती गेलेत. यामुळे एसटीची सेवा पूर्णतः ठप्प झाली. हे एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून या कर्मचाऱ्यांनी सामूहिक मुंडन करून शासनाचा निषेध केला. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची किंमत भाजपला चुकवावी लागेल असा इशारा शरद पवारांनी दिला. शरद पवार 4 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावरती आहेत. यावेळी त्यांनी भाजपला उद्देशून हे वक्तव्य केलं. अनिल देशमुख, एकनाथ खडसे, संजय राऊत, हसन मुश्रीफ, अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांवर आकसापोटी कारवाई केली जात असल्याबद्दल सुद्धा त्यांनी टीका केली. बातमी चंद्रपुरातून आहे. कोळशाच्या प्रदूषणाची किंमत चंद्रपूर जिल्ह्याला चुकवावी लागली असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केलं. धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांच्याशी संपर्क साधणार असल्याचं देखील पवार म्हणाले. अमरावतीत दंगल झाली, पोलीस याची चौकशी करतील, पण ज्यांच्याकडे देशाची सूत्र आहेत त्यांनी सामाजिक सुसूत्रतेला सुरुंग लावला असं म्हणत पवारांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं. सांगलीच्या आटपाडी राडा प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांनी अटकपूर्व जामीन अर्जासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्या अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली असून न्यायालयानं तो अर्ज फेटाळला. जिल्हा सत्र न्यायाधीश RV जगताप यांच्या समोर सुनावणी झाली. ज्या ज्या राज्यात भाजपचं सरकार नाही त्याच ठिकाणी दंगली होतात. महाविकास आघाडी किंवा इतर सरकार दंगलखोरांना संरक्षण देतात अशी टीका भाजपचे नेते डॉक्टर अनिल बोंडे यांनी केली. तसंच आपण हर्बल तंबाखू किंवा दारू पिऊन बोलत नसतो आणि नवाब मलिक हे बेहोशीत काही बोलतात असा आरोप देखील अनिल बोंडेंनी केला. जालन्यामध्ये पीक विम्यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर माजी मंत्री बबनराव लोणीकर चांगलेच आक्रमक झालेत. लोणीकरांनी शेतकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच ठिय्या देत उपोषण सुरू केलं होतं. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लोणीकरांसोबत बैठक घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होत 15 दिवसांचा अल्टिमेटम देत आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे सदस्य बाबाजानी दुर्राणी यांना मारहाण केल्याची घटना पाथरीमध्ये घडली. बाबाजानी दुर्राणी हे पाथरीतील कब्रस्तानमध्ये एका अंत्यविधीसाठी गेले असता मोहम्मद बिन सईद या इसमानं बाबाजानी यांना मारहाण केली. सोबतच आपल्याकडे बंदूक असती तर या बंदुकीने तुला ठार केलं असतं अशी धमकी सुद्धा दुर्राणी यांनी दिली. या प्रकरणी आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. कळवा मुंब्रा येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी MMRDAच्या प्रोजेक्टसाठी जितेंद्र आव्हाडांनी MMRDA कमिशनर श्रीनिवासन यांच्यासोबत दौरा केला. हा प्रकल्प कळवा आणि मुंब्रावासियांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं आव्हाड म्हणाले. मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर यांनी गुरुवारी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. सामंत यांची मुंबई विभागीय अर्बन सेल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. निर्मला सामंत यांच्या प्रवेशानं पक्षाला मुंबई मनपा निवडणुकीत अधिक बळकटी मिळेल असा विश्वास राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडल्याच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. भाजप नेते तथा माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. जर सरकारनं येत्या 10 दिवसात शेतकऱ्यांची वीज जोडणी पूर्ववत न केल्यास राज्य सरकारचे 10व्या दिवशी श्राद्ध घालू असा इशाराही भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकरांनी दिला. तिरुपतीमध्ये मुसळधार पाऊस कोसळलाय. संपूर्ण शहरामध्ये पाणीच पाणी झालंय. वीज पुरवठा सुद्धा बंद झालाय. अनेक रस्ते बंद झालेत. तिरुपती मंदिरात सुद्धा पाणी साचलंय. तिरुमला डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याचा रौद्र रूप पाहायला मिळतंय. तिरुपती हैदराबाद मार्गावर वाहतुकीत अडथळे येऊ लागलेत. मुख्यमंत्र्याच्या बाहेरच्या भागासह दर्शन रांगेचा परिसर सुद्धा पाण्याखाली गेलाय. अनेक ठिकाणी भाविक अडकलेत. मंदिराच्या सभोवताली असलेल्या डोंगरांमधून येणारा पाण्याचा प्रवाह अभूतपूर्व असून गेल्या 50 वर्षात पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अमित शहा यांचा पुणे दौरा लांबणीवर पडल्याची माहिती समोर आली आहे. 26 नोव्हेंबरला अमित शहा पुणे दौऱ्यावरती येणार होते, मात्र काही कारणास्तव हा दौरा पुढे ढकलण्यात आलाय.
अमित शहा 11 किंवा 12 डिसेंबरला आता पुणे दौऱ्यावरती येऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे. अमित शहांच्या पुणे दौऱ्याची पुढची तारीख लवकरच जाहीर करू अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी. व्हिनस आणि सेरेना विल्यम्स यांचे वडील रिचर्ड यांच्यावर आधारित किंग रिचर्ड सिनेमा 19 नोव्हेंबरला ब्रिटन आणि अमेरिकेत रिलीज होतोय. HBO मॅक्सवर सुद्धा सिनेमा पाहता येणार आहे. रिचर्ड यांची भूमिका बिल स्मिथ साकारतोय. या सिनेमाची निर्मिती सुद्धा त्याचीच आहे. बियॉन्सेनं या सिनेमाच्या साऊंडट्रॅकसाठी मूळ गाणं देखील रेकॉर्ड केलंय. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी विल स्मिथनं ज्युनियर टेनिस खेळाडूंची भेट घेतली आणि अचानक विल स्मिथला पाहून या खेळाडूंच्या चेहऱ्यावरचा आनंद काही लपत नव्हता. व्हेनेझुएलामध्ये एका विश्वविक्रमाची नोंद झाली. मिलिटरी अकादमीमध्ये शनिवारी शेकडो व्हायोलिन्स वुडविंड्सच्या साहाय्यानं हजारो व्हायोलिन वादक आणि संगीतकारांनी जगातल्या सर्वात मोठ्या ऑर्केस्ट्राची नोंद केली. 8097 वाद्यांवर एकाच वेळी चायकोव्स्की हा म्युझिक पीस 10 मिनिटं वाजवण्यात आला. एल सिस्टेमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशातील म्युझिक नेटवर्कनं 12,000 संगीतकारांना एकत्र आणलं होतं. हा विक्रम प्रस्थापित झाला की नाही हा निर्णय गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे पर्यवेक्षक 10 दिवसांच्या आत घेणार आहेत. दुबईच्या दर 2 वर्षांनी होणाऱ्या एअर शोचं उद्घाटन झालं. कोरोनामुळे विमान वाहतूक उद्योगाला खूप मोठा फटका बसला असून त्याचा प्रभाव या एअर शोमध्ये दिसण्याची शक्यता आहे. बोईंग आणि एअरबस हे एव्हिएशन ट्रेड शोचा मुख्य भाग आहेत. या दोन्ही कंपन्यांनी अब्जावधी डॉलर्सच्या गल्फ आधारित एअरलाईन खरेदीसाठीची स्पर्धा केली आणि एकापाठोपाठ एक प्रेस कॉन्फरन्स घेत तपशील जाहीर केला. यावर्षी कोरोनाच्या प्रभावामुळे उड्डाणं आणि प्रवास या दोन्हीवर झालेल्या परिणामामुळे या 5 दिवसांच्या एअर शोमध्ये फार मोठ्या घोषणेची शक्यता नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. बी ब्युटिफुल बी युअरसेल्फ फॅशन शो यानं शनिवारी ग्लोबल डाऊन सिंड्रोम फाउंडेशनसाठी सुमारे $2 दशलक्ष जमा केलेत. शनिवारी पार पडलेल्या या व्हर्च्युअल फॅशन शोमध्ये असे सेलिब्रिटीज ज्यांना स्वतःला या डाऊन सिंड्रोमशी झुंजावं लागलंय जे म्हणजे सारा बेलरेस, क्विन्सी जोन्स आणि झॅक गॉटसेन यांनी हजेरी लावली आणि डाऊन सिंड्रोम असलेल्या 25हून अधिक मॉडेल्सनी व्हर्च्युअल रॅम्प वॉक केला आणि ऑस्कर विजेत्या जेमी फॉक्सची बहीण डिओएंड्रा डिक्सन जिचं गेल्या वर्षी निधन झालं होतं तिला श्रद्धांजली वाहिली. फाउंडेशनने डिओएंड्रा डिक्सन डाऊन सिंड्रोम रिसर्च फंडाच्या माध्यमातून तिच्या स्मृतीचा सन्मान करणं सुरू ठेवले जे डाऊन सिंड्रोम असलेल्या आफ्रिकन अमेरिकन लोकांसाठी वैद्यकीय सेवा आणि आरोग्य सेवा निर्माण करण्यासाठी निधी गोळा करतं. या आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहिल्यानंतर वेळ झाली आहे या बुलेटिनवर आता इथेच थांबण्याची. मात्र बातम्यांची इतर अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि महत्त्वाची आठवण म्हणजे एखादी बातमी किंवा एखादी दृश्य महत्त्वाचं वक्तव्य पुन्हा ऐकण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.